आता 62 कोणाकरता होता की जे रिटर्न फाईल करत नाही त्यांच्या करता आहे. तर अनरजिस्टर्ड पर्सन कोणाला म्हणता येतं? अनरजिस्टर्ड पर्सन कोणाला म्हणता येतं? आता यात बघा कसं आहे की हा सेक्शन कोणाकरता बनवला गेला आहे, थोडं बॅकग्राऊंड बघायचं. दिस सेक्शन इज ॲप्लिकेबल टू अनरजिस्टर्ड पर्सन, दॅट इज पर्सन हू आर लायबल टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 22 and have failed to obtain registration will come within the scope of this section. And दूसरा, this provision also covers cases where registration was cancelled under section 29(2). जे लायबल झालेत पण त्यांनी 22नी असो 24नी असो. आता 22चा काय होता, ॲग्रिगेट टर्नओव्हरचा विषय त्याचं मेन. आणि नंबर सस्पेंड केला, कॅन्सल झाला पीओनी आणि पुढे हे टॅक्स भरतच नाही आहेत. सेक्शन 29(2) ऑफ द ॲक्ट कवर्स 5 इन्स्टान्सेस जिकडे काय होतं, पीओ नंबर कॅन्सल करतो. हे आणखीन असतील, त्यात जे काय असेल ते असेल. ठीक आहे. आता ह्याच्यावरती कारवाई करण्याकरता हा सेक्शन आणलेला आहे, वे जजमेंट असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. म्हणजे ज्यांच्याकडून गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करून टॅक्स कलेक्ट करून जमा करणं अपेक्षित आहे आणि ते टॅक्स जमा करत नाही आहे, त्यांच्यावरती कशा प्रकारची ही कारवाई होईल ते बघा. नॉट स्टँडिंग इथे पण टेस्ट सुरुवात टू द काउंट्री कंटेन इन सेक्शन 73-74 वेअर अ टॅक्सेबल पर्सन फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इवन दो लायबल टू डू सो और हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड अंडर सेक्शन 29(2) बट हू वॉज लायबल टू पे टॅक्स. यांच्याकडनं टॅक्स गव्हर्नमेंटला यायला अपेक्षित आहे. PO may proceed to assess the tax liability of such taxable person. आता इथे शब्द काय वापरला आहे, टॅक्सेबल पर्सन. म्हणजे ज्या लोकांना असे व्यापारी आहेत किंवा टॅक्सपेअर आहेत की जनरेशन घेणं गरजेचं आहे पण त्यांनी घेतलेलं नाही आहे, ते याच्यामध्ये येतात टॅक्सेबल पर्सन. आणि ज्यांनी GST नंबर घेतलेला आहे ते कोण आहेत, रजिस्टर्ड पर्सन. इथे स्कोप त्यांनी तो ठेवला टॅक्सेबल पर्सनवरती कारवाई करण्याकरता टू द बेस्ट ऑफ हिज जजमेंट for the relevant tax period and issue an assessment order within a period of 5 years from the date specified. GSTR 9च्या ड्यू डेट पासून 5 वर्ष. तुम्हाला सेक्शन 25(8) आठवतो का? 25(8) 25(8). आता ह्या केसमध्ये काय होतं, जो लायबल झालेला आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जेव्हा कलेक्ट करेल तेव्हा त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे इन्फॉर्मेशन. PO कंडक्ट एनी सर्वे, PO कंडक्ट एनी सर्वे. या सर्वेमध्ये काय माहिती आली, इन्स्पेक्शन, सर्च, इन्क्वायरी, कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंग्स आहेत. समजा एकाचं ऑडिट चाललं आहे तर दुसऱ्याची माहिती मिळते. अशा कुठल्याही कारवाईतनं माहिती आली आणि लक्षात आलं समजा की तुम्ही लायबल होता रजिस्ट्रेशन घेण्याकरता आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे आणि कधीपासून घेतलेलं नाही आहे तर अंदाज घेतला तर हे जेवढा माल बाहेर पाठवत आहेत कुठे कुठे लक्षात येते की 3 वर्ष झाली यांचा टर्नओव्हर एक्सीड झालेला आहे, 22-1च्या पुढे गेला आहे. किंवा असा कारवाईत कळतं की दुसऱ्या राज्यामधून ह्या माल येतो पण तो व्यक्ती रजिस्टर नाही आहे. कुठली याची माहिती डिपार्टमेंटला कळतं त्यावेळेस त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो. टेम्पररी ऑर्डर काढली की एक तुम्ही रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे आमच्या माहितीप्रमाणे. ही एक कारवाई आहे ना. इकडे रजिस्ट्रेशन घेणं तो मान्य करेल किंवा करणार नाही. मान्य नाही आहे ते पटवून द्या, अपिलात जा, मग तो अपिलात जाईल. अपील त्याच्या अगेन्स्ट गेलं तर त्यांनी 30 दिवसामध्ये काय केलं पाहिजे, रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. अदरवाईज त्याला 90 दिवस दिले प्रोसिजर करायला. पण जर तो लायबल होता गेले वर्ष, 1 वर्ष अगोदर पासणार, 2 वर्ष अगोदर पासणार तर त्याची लायबिलिटी कशी काढणार.
असं आहे ना. मी तो सेक्शन याला कनेक्ट केला, तुम्हाला समजतंय ना. पाच वर्ष यांनी दिली, 5 वर्ष दिली. मग एक तर तिथे ऑर्डर द्यायला पाहिजे होती पहिले, पण तसा कुठला धगाधोरा मिळालाच नाही. इन्स्पेक्शन केलं गेलं नाही, सर्वे केला गेला नाही, किंवा सर्वेमध्ये ती केस कळली नाही. तरी पण कधी पण कळली 5 वर्षामध्ये. and issue an assessment order within a period of 5 years from the date specified under section 44 annual return of the financial year to which the tax not paid relates. आता हे ऑर्डर काढण्यापूर्वी खाली प्रोविजन वाचा काय. नो सच असेसमेंट ऑर्डर शॅल बी पास विदाउट गिविंग द पर्सन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे, ती सगळी कलेक्ट केल्यानंतर त्याला बोलवायचं, सांगायचं व ही आमच्याकडे माहिती आहे, याप्रमाणे, ह्या कायद्याप्रमाणे, या सेक्शनप्रमाणे. आता तो व्यक्ती जेव्हा येईल, तो कोणाला तरी माहिती व्यक्तीला घेऊन येईल ना. मला काय कळत नाही यातलं. नॉर्मली असंच होतं ना. तुमचा अनुभव काय. तर मला एक व्यक्ती घेऊन गेला, अरे माझं जरा असं काम आहे, मला काय ते बोलतात, काय कळत नाही ते सेक्शनने रूलने काय. ते जरा त्यांना तो विचार, नक्की बाबा काय चुकलं आहे माझं, त्यांना तो विचार, ते सांगतील, बाकी मी बघतो काय असेल ते. म्हणजे कुठल्या सेक्शनचा डिफॉल्ट झाला आहे, कशा प्रकारे झाला आहे, मग आपल्याला किती टॅक्स येऊ शकतो, आणि मग जर येऊ शकतो टॅक्स, तो अगोदरच्या पिरियडचा आहे, तर इंटरेस्ट पेनल्टी किती येऊ शकते, सगळं हे त्याला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर मग ॲक्च्युअलमध्ये नोटीस. द प्रॉपर ऑफिसर इश्यू अ नोटीस टू अ टॅक्सेबल पर्सन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन. म्हणजे सायमल्टेनियसली इथे हे होणारच आहे, प्लस 25/8ची त्याला ऑर्डर द्यायचीच आहे. तर तुम्ही घ्या, दोन्ही होईल ना. आणि तिथली ऑर्डर दिली तर जर का माहिती आहे तर अगोदरची लायबिलिटी काढणार नाही का, ती पण काढणारच ना. ज्यावेळेस लक्षात येतं आहे की 25/8 प्रमाणे सुओ मोटो त्याला ऑर्डर देण्याची पॉवर दिलेली आहे, पण त्याच वेळेस अगोदरचं ते तिथे असेसमेंट होतं, ते पण त्याकडनं करून घेतलंच पाहिजे ना. म्हणजे जो टॅक्स तो देणं होता तो कसं सोडणार गव्हर्नमेंट, आणि का सोडायचा. इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू तो गव्हर्नमेंटचा अधिकार आहे आणि गरजही आहे. जर असा एका व्यक्तीला सोडून दिलं की ॲडिशन घ्या तुम्ही आणि आता यापुढे टॅक्स द्या, अगोदरचं काय मागत नाही, तर मग अशाच प्रकारची मनोवृत्ती वाढेल समाजामध्ये. इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू दोन्ही सेक्शन विचारात घेऊन द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू अ नोटीस टू अ टॅक्सेबल पर्सन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 63 containing the grounds on which the assessment is proposed to be made on the base judgment basis and shall also serve a summary thereof. DRC 01 and after allowing him of 15 days to such person to furnish his reply if any, आणि मग pass an order and summary thereof. आता याच्यामध्ये हे फॉर्म येतील. असेसमेंट ऑर्डर डिटेलमध्ये हे पण आहे, प्लस त्याला काय दिलं आहे, DRC 01 पण दिलं आहे आणि 7 पण दिलं. कळलं एवढं. उद्देश कळला ना तुम्हाला काय. आता जसं एखाद्याचा नंबर कॅन्सल झालेला आहे आणि त्यांनी बिझनेस बंद केला, पण त्यांनी शेवटचे 3, 4, 6 महिने रिटर्न भरलेलाच नाही आहे, तो अनरजिस्टर्डच्या केसमध्ये येतो ना. नॉन फायलर आहे पण तो आता बिझनेस बंद करून गेला आहे. जो बिझनेस करतोय त्याला तुम्ही असेसमेंट 62 मधलं त्याच्यावरती प्रोसिडिंग कराल, त्याला बिझनेस कंटिन्यू करायचा आहे, तो काहीतरी करेलच पुढे. पण जो बिझनेस बंदच करून गेला आहे त्याच्यावरती 5 वर्षामध्ये कारवाई केली जाऊ शकते आणि ती रिकव्हरी होऊ शकते.
आता आणखीन एक दिलं आहे समरी असेसमेंट. समरी असेसमेंट कशा करताय, हे आणखीन वेगळ्या प्रकारची कारवाई आहे. याला फास्ट ट्रॅक असेसमेंट म्हणतात. फास्ट ट्रॅक असेसमेंट जनरली यूज इन टॅक्स लेजिस्लेशन to denote fast track assessment based on return filed by the assessee. It allows the tax officer to make prima facie adjustment based on errors or factors based on the available information without an occasion for calling for further information from an assessee. आता एखाद्या व्यक्तीचा बघा, एखादा कंपनी आहे, त्यांचा बिझनेस डाऊनफॉल चाललेला आहे, न्यूजमध्ये असतं, त्यांचा टर्नओव्हर कमी झाला, लॉसमध्ये आहे कंपनी. आता जर त्याचा जो कोण ओनर असेल तो पळून जाऊ शकतो असं लक्षामध्ये आलं, तर त्याच्या अगोदर त्याच्यावरती काहीतरी कारवाई करायची असेल तर त्याकरता हा सेक्शन, ही तरतूद उपयोगी पडू शकते. आता याच्यामध्ये काय होईल, द PO मे ऑन एनी एव्हिडन्स शोविंग अ टॅक्स लायबिलिटी ऑफ अ पर्सन कमिंग टू हिज नोटीस विथ द प्रिव्हियस परमिशन ऑफ, म्हणजे बघा हे सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे डायरेक्टली PO जो असेल तो ॲडिशनल कमिशनर, जॉईंट कमिशनर यांचे परमिशनने हे करेल, प्रिव्हियस परमिशन. प्रोसीड टू असेस टॅक्स लायबिलिटी ऑफ सच पर्सन टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू अँड इश्यू अन असेसमेंट ऑर्डर इफ ही हॅज सफिशियंट ग्राउंड टू बिलीव्ह दॅट एनी डिले इन डुईंग सो. म्हणजे इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू आत्ताच आपण ॲक्शन नाही घेतली तर ॲडव्हर्सली इफेक्ट द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू होऊ शकतं. त्यामुळे फास्ट ट्रॅक असेसमेंट करा आणि किती आपलं ड्यूज आहेत ते यातना कम्युनिकेट करा. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द टॅक्सेबल पर्सन टू whom the liability pertains is not ascertainable and such liability pertains to supply of goods, the person in charge of such goods shall be deemed to be taxable person liable to be assessed. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगतो काय. आता हे समरी असेसमेंट आहे, द ऑर्डर असेसमेंट 16 आणि समरी हे त्याला पाठवलं जाईल. आता हे पाठवल्यानंतर पहिले काय याच्यामध्ये हे आहे की कंडिशन आहे की ॲडिशनल कमिशनर किंवा जॉईंट कमिशनरच्या परमिशनशिवाय हे होणार नाही आणि तसे ग्राउंड असल्याशिवाय ही नोटीस काढली जाणार नाही. तसे ग्राउंड आहेत आणि डिले केला तर ॲडव्हर्सली अफेक्ट होईल इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, तरच हे केलं जातं. हे पण रुटीन नाही आहे, हे पण नेहमीचं नाही आहे. ऑन अन ॲप्लिकेशन मेड बाय टॅक्सेबल पर्सन विदिन 30 days, त्याला काढलं आहे द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑर्डर पास अंडर सेक्शन 64(1) ऑन हिज ओन मोशन इफ द ॲडिशनल कमिशनर और जॉईंट कमिशनर कन्सिडर्स दॅट सच ऑर्डर इज इरेनियस, ही ऑर्डर चुकीची आहे, तर ही मे विड्रॉ सच ऑर्डर अँड फॉलो द प्रोसिजर लेट डाऊन इन सेक्शन 73-74. म्हणजे जॉईंट कमिशनर किंवा ॲडिशनल कमिशनरच्या परमिशननी ते काढलं जाईल आणि प्लस त्यानंतर कळलं की याची गरज नाही, ही चुकीची ऑर्डर आहे, तर ते विड्रॉ करू शकतात. द पर्सन रेफर टू इन 64(2) मे फाईल अन ॲप्लिकेशन विड्रॉवल, तो फाईल करेल आणि द ऑर्डर ऑफ विड्रॉवल ॲज केस मे बी रिजेक्ट ऑफ द ॲप्लिकेशन शॅल इश्यू आणि समरी ऑफ द ऑर्डर इश्यूड. आता हे 63 आहे, तर 63 प्रमाणे जाईल, जी काय आहे ते त्याप्रमाणे हे ऑर्डर जाईल. आता एवढं हे असेसमेंट आहे, एवढं सगळं आहे, ठीक कळलं एवढं. आता ऑडिट पण तुम्ही करता, फक्त ही जे प्रोव्हिजन आहे ऑडिट्समध्ये काय करायचं, ऑडिटचं मॅन्युअल आहे त्यात तेच बघायचं आहे. टेक्निकल प्रोव्हिजनप्रमाणे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन झालेत की नाही, जे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन झालेत त्याप्रमाणे त्याचा इनवॉइस, ई-वे बिल, ITC प्रॉपर घेतला की नाही, टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय, हे सगळं टेक्निकल प्रोव्हिजन आहेत. त्याप्रमाणे सगळं काम झालं की नाही हेच बघणं ऑडिटचं काम आहे, ऑडिटमधलं काम आहे. फक्त इथे ऑडिटची काय प्रोव्हिजन आहे. ऑडिट म्हणजे काय केलं जातं, द एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स, रिटर्न्स, अदर डॉक्युमेंट्स मेंटेन और फर्निश बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. आता ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स लॉप्रमाणे ऑडिट झालं आहे, कंपनी लॉप्रमाणे का ऑडिट झालं आहे, तरी पण इथे ऑडिट केलं जाऊ शकतं. उद्देश काय याच्यामधला की जे ऑब्लिगेशन होते, ज्या टेक्निकल प्रोव्हिजन होता त्या यात त्यांनी फॉलो केल्या की नाही केलं आणि त्यातून कुठली लायबिलिटी
कुठला टॅक्स देणं बाकी आहे असं कुठे दिसत नाही, हे चेक करण्याकरताच हे एक्झामिन केलं जातं. टू व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ टर्नओव्हर डिक्लेअर्ड, टॅक्सेस पेड, रिफंड क्लेम and input has been availed, and to assess his compliance with the provision of this act or the rules made therein. म्हणजे जे ऑब्लिगेशन आहेत टॅक्स पेअरवरती त्याप्रमाणे त्यांनी काम केलं की नाही हेच बघण्याकरता ऑडिट होतं. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे ऑडिट आहेत, एक आहे डिपार्टमेंटल ऑडिट, दुसरं आहे स्पेशल ऑडिट. सेक्शन 65 मध्ये ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज आहे. The commissioner or any officer authorized by him by way of general or a specific order may undertake audit by any registered person for such period. Such period का अर्थ काय होतो की या एका पेन्शन इयरचं करायचं आहे, त्या पेन्शन इयरमध्ये 6 महिन्याचं करायचं आहे, 2 वर्षाचं करायचं आहे, पिरियड काय असेल, such period at such frequency and in such manner. आता the period of audit to be conducted under section 65(1) shall be a financial year or part thereof or multiplies thereof. हे त्यात दिलं जाईल. हे ऑडिटचा पिरियड असू शकतो. दुसरं 65(2) मध्ये सांगितलंय प्लेस ऑफ ऑडिट काय असेल, म्हणजे ऑडिट केलं जाऊ शकतं याची पॉवर कमिशनर और एनी ऑफिसर ऑथोराइज बाय हिम बाय वे ऑफ जनरल किंवा स्पेसिफिक ऑर्डर मे अंडरटेक ऑडिट बाय एनी रजिस्टर्ड पर्सन. कुठल्या रजिस्टर्ड पर्सनचं ऑडिट ते करू शकतो. ऑडिट कोणाचा होतं, रजिस्टर्ड पर्सनचं. ते टॅक्सेबल पर्सन शब्द नाही आहे. त्यांनी नंबर घेतलेला आहे, ऑब्लिगेशन फॉलो केलेत की नाही हे बघायचं आहे, म्हणून ऑडिट आहे. म्हणून इकडे शब्द काय रजिस्टर्ड पर्सन आहे. द ऑफिसर्स रेफर टू इन सेक्शन 65(1) मे कंडक्ट ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑर इन देअर ऑफिस. आता एक लक्षात घ्या की मी कम्प्युटरमध्ये सगळं रेकॉर्ड मेंटेन केले. आता जर तुम्ही सांगितलं मला की सगळं तुमचं परचेस सेल रजिस्टरचे प्रिंटआउट द्या, बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस याच्या प्रिंटआउट द्या आणि तुम्ही त्या प्रिंटआउटच्या बेसिसवरती ऑडिट कराल, तुम्हाला असं वाटतं की हे योग्य आहे. आता मी इकडे काय केलं आहे ते मला माहिती आहे. प्रिंटआउट देताना त्यात काय द्यायचं, कसं मॅनेज करून द्यायचं ते मी करू शकतो ना. मी प्रिंटआउट बघितलं कोणामध्ये बरोबर याच्यामध्ये हे दिसतच नाही, ते दिसतच नाही. 100% त्यांनी मॅनेज केलं आहे काहीतरी. कुठली माहिती तुम्हाला लपवायची आहे यात प्रिंट करून दिलेलीच नाही आहे. सेल रजिस्टर बरोबर नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. म्हणजे ज्यावेळेस मी प्रिंटआउट काढतो तेव्हा कुठले कॉलम आले पाहिजेत आणि कुठले येऊ नये हे माझ्याकडे कंट्रोल आहे. ज्यांनी घेतलं प्रिंटआउट त्यांनी काही बघितलं नाही किंवा हे येत नाही हे आपल्याला गरजेचं आहे हे त्याला कळलं नाही. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे एक तर अपुरी माहिती आहे, दुसरी गोष्ट काय जर माझ्याकडे वेगळी माहिती आहे मी वेगळीच प्रिंटआउट दिली ते पण काय करणार आहे. म्हणजे जिकडनं काहीतरी अशा प्रकारची चोरी बाहेर येईल अशी काय माहिती द्यायचीच नाही प्रिंटआउट काढताना, हे पण होऊ शकतं. एक्झॅक्टली सिस्टीममध्ये काय आणि एक डॉक्युमेंट काय, इथे मला सिस्टीम बघायची की डॉक्युमेंट बघायची दोन्ही दाखवा मला. असंच ऑडिट केलं काटेकोरपणे तर बऱ्याच साईडना फॅक्ट बाहेर पडतील की बाबा नक्की काय झालं. प्रोव्हिजन करण्याचा उद्देश काय की रजिस्टर्ड पर्सनच्या प्रिमायसेसमध्ये होईल, प्लेस ऑफ बिझनेस और इन देअर ऑफिस. आता जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये करायचं असेल, डिपार्टमेंटला त्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये करायचं असेल तर बघा कसं आहे. आता डेटा माझा क्लाउडला असेल तर मी कुठे ॲक्सेस करू शकतो. डेटा क्लाउडला असेल, आम्हाला ऑडिट करायचं आहे, डेटा तुमचा क्लाउडला आहे, युजरने पासवर्ड द्या आम्ही बघू आणि डॉक्युमेंट पण द्या काय इनवॉइस बनवले याच्या कॉपीज पाहिजे. जर हे उपलब्ध होऊ शकत असेल तर डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये काम केलं तर चालू शकेल. आणि जर तसं होत नसेल तर तिकडे डेटा इथे डॉक्युमेंट आणि जी माहिती आली डिपार्टमेंटकडे ती ही सगळी बघून एक्झॅक्ट ते आहे की नाही हे खऱ्या प्रकारचं प्रॉपर ऑडिट होईल. ह्या लेवल ऑडिट व्हायला पाहिजे मला असं वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे. द ऑफिसर रेफर टू इन सेक्शन 65(1) मे कंडक्ट ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑर इन देअर ऑफिस. आता सोयीस्कर काय हे डॉक्युमेंट घ्या
आणि तुम्ही तुमचं बघा, मग ते सुटले. मग तुम्हाला क्वेरी विचारायची तर विचारणार कोणाला तुम्ही, आणि कशी विचारणार, हे पण आहे. परत तुमच्या समोर डेटा आहे आणि डॉक्युमेंट पण आहे. तुम्ही त्या माणसाला फोन कराल की हा डेटा काढा, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या लॉगिनला हे काढा, या डेटचं हे काढा, हे मला एक्सप्लेनेशन द्यायचं, हे होऊ शकतं. पण सगळ्यात सोयीस्कर काय असतं की जिकडे काम चालतं तिकडेच ज्या वेळेस तुम्ही बसाल आणि त्या संबंधित व्यक्तीला विचाराल, तेव्हा तुम्हाला त्याचे एक्सप्रेशन बघता येतात. तो काय म्हणतोय नक्की, त्याला माहिती आहे का, काय तो काय लपवतोय का. जर तसं काय डाऊट आला, त्यामुळे आणखीन तुम्ही सखोल पुढच्या गोष्टी बघाल, डिटेलमध्ये बघायला पाहिजे, काहीतरी यांच्याकडे यांनी गडबड केलेली आहे. द रजिस्टर पर्सन, आता ज्या वेळेस हे ऑडिट करायचे, द रजिस्टर पर्सन शॅल बी इन्फॉर्म बाय वे ऑफ अ नोटीस नॉट लेस दॅन 15 वर्किंग डेज प्रियर, म्हणजे ॲटलिस्ट त्याला 15 दिवसाचा कालावधी द्यायला पाहिजे की तुम्ही ऑडिट आम्हाला करायचं आहे, तुमच्या प्रिमायसेसचं ऑडिट, तुमच्या जीएसटी नंबरचा मला जे काही रेकॉर्ड्स आहेत ते चेक करायचे, ऑडिटसाठी तुमची जीएसटी नंबरचा जो सिलेक्ट झालेला आहे आम्हाला ऑडिट करायचं. Where it is decided to undertake the audit of a registered person in accordance with the provision of section 65, the PO shall issue a notice AD01 in accordance with the provision of section 65(3). या पॉवरप्रमाणे नोटीस पाठवतील आणि सांगेन त्याला की तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे ह्यात. वेअर ॲज इट हॅज बीन डिसाइडेड टू अंडरटेक ऑडिट of your books of accounts and records for the financial year in accordance with the provision of section 65, I propose to conduct the said audit at my office at your place of business on date, and whereas you are required to afford the undersigned the necessary facility to verify the books of accounts and records. नंतर मी इथे काढतो. अफोर्ड द अंडरसाइंड द नेसेसरी, म्हणजे ज्याला कोणाला ऑथोराईज केलं आहे त्याला तुम्ही काय करा, अफोर्ड द अंडरसाइंड द नेसेसरी फॅसिलिटी टू व्हेरीफाय द बुक्स ऑफ अकाउंट अँड रेकॉर्ड्स or other documents as may be required in his context, to furnish such information as may be required and render assistance for timely completion of the audit. तर त्या व्यक्तीला तुम्ही जे काय तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही काम करता, अकाउंट मेंटेन करता, ते सॉफ्टवेअर डॉक्युमेंट, एक व्यक्ती त्याला काय विचारला जाईल, तो एक्सप्लेनेशन द्यायला, हे सगळं नेसेसरी फॅसिलिटी आणि असिस्टन्स द्यावा. You are hereby directed to attend in person or through an authorized representative on before the undersigned and to produce your books of account and records for the aforesaid financial year as required for audit. In case of failure to comply with the notice, it would be presumed that you are not in possession of such books, accounts, proceedings as deemed fit may be initiated. म्हणजे ॲक्च्युअली तुमच्याकडे नाहीच आहे काय, डायरेक्टली डिमांड वगैरे रेस पुढे केलं जाऊ शकतं, डीम फिट या प्रकारे नोटीस जाईल. ऑडिट रिपोर्ट पुढे मग येतो, हे सगळं मग तो येईल, ॲग्री करेल, ऑडिट होईल, ॲक्च्युली फाइंडिंग्स काय ते बघितलं जाईल आणि मग युअर बुक्स ऑफ अकाउंट अँड रेकॉर्ड्स हॅज बीन एक्झामाइंड and this audit report is prepared on the basis of information available, document furnished by you and the findings arise above. काय शोधलं त्यामध्ये, काय सापडलं हे खाली, आणि त्याच्यात ना शॉर्ट पेमेंट ऑफ टॅक्स काय आहे का, इंटरेस्ट, एनी अदर अमाऊंट्स, हे सगळे. अपलोड PDF फाईल कंटेनिंग ऑडिट ऑब्झर्वेशन्स. आणि मग खाली काय दिलं, यू आर डायरेक्टेड टू डिस्चार्ज युअर statutory liabilities in this regard as per the provision of the act and the rules made thereunder, following which proceedings as deemed fit may be initiated against you.
सेक्शन 65(4) मध्ये दिला टाइम पिरियड काय असेल तर ऑडिट सेक्शन 65(1) शॅल बी कम्प्लिटेड विदिन अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द ऑडिट. आता डेट ऑफ कमेन्समेंट काय असेल, त्याला नोटीस पाठवली की आम्हाला 15 दिवसामध्ये काय पाहिजे, 15 दिवसानंतर ऑडिट करायचं. ठीक आहे, या तुम्हाला सगळं आम्ही असिस्टन्स देऊ, तुम्हाला ऑडिट करायचं आहे, स्पेस देऊ, ऑडिट करा. आता याच्यामध्ये 3 महिने कधीपासून मोजायचे, फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द ऑडिट 3 महिने व्हायला पाहिजे. ऑडिटला सुरुवात कधी होईल, वेअर द कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट द ऑडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन. पहिले मी सांगतो एक्सप्रेशनमध्ये काय दिलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन कमेन्समेंट ऑफ ऑडिट शॅल मीन द डेट ऑन विच द रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स called for by the tax authorities are made available by the registered person. or एक काय दिलं आहे, डेट ऑन विच रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स कॉल्ड फॉर बाय द टॅक्स ऑथॉरिटीज आर मेड अवेलेबल बाय रजिस्टर्ड पर्सन. तुम्ही मला नोटीस दिली, ऑडिट करायचं आहे, मी सगळे डॉक्युमेंट रेट ठेवले, ओके, एक डेट आहे ठेवले, ती डेट. दुसरी ॲक्च्युअल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस, ओके, विच एवर इज लॅटर. मला नोटीस आली तुमच्याकडे ऑडिट कंडक्ट करायचं आहे, डिसिजन झालं आहे, तुम्ही सगळं प्रिपेअर ठेवा. मी सांगितलं ठीक आहे 5 तारखेला तुम्हाला कळलं, 5 तारखेला की सर या ऑडिट करा, आमचं सगळे रेडी सेटअप. पण तुमच्याकडनं यायला 5 तारखेला काही कारवाई झाली नाही, 15 तारखेला तुम्ही आला, मी सांगितलं 5 तारखेला येऊ शकता, कधी पण या तुम्ही 15ला आलात. ॲक्च्युअल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस, कुठली डेट घ्याल, 15 पासून ऑडिट सुरू, 3 महिने, तिथपासून 3 महिने ऑडिट संपलं पाहिजे. तुम्ही आलात आणि मी तुम्हाला बसा करतो, अरे आज माणूस एक काम करा, आज नाही मी उद्या करतो, परवा करतो, मग काय डॉक्युमेंट दिले, काही गोष्टी नाही मिळाल्या, असा वेळ गेला. मग ॲक्च्युअल रेकॉर्ड कधी मिळाले, तुम्ही आलात 5 तारखेला ऑडिट करायला, पण ॲक्च्युअली तुम्हाला 15 तारखेला सगळं मिळालं. लॅटर काय, ऑन विच रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स कॉल्ड फॉर द ऑथॉरिटीज उपलब्ध करून दिले रजिस्टर्ड पर्सन. कधी, मागच्या 5 तारखेपासून दिले 15 तारखेला, मग तिथपासूनच ऑडिट सुरू होणार पुढे, 3 महिने तिथपासून पुढे. कळलं नाही अर्थ. आता इथे 3 महिने दिलेत, वेअर द कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट ऑडिट इज इन रिस्पेक्ट ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन कॅनॉट बी कम्प्लिटेड विदिन 3 months. He may for the reason to be recorded in writing extend the period by further period not exceeding 6 months. आणखीन 6 महिन्याकरता कंटिन्यू होऊ शकतो. 3 महिने नॉर्मल पिरियड आहे. आता तुम्ही डिमार्टच्या वगैरे ऑडिट करायला जाल, 3 महिन्यात नाही होणार. जर बारकाईने सगळे तपासणी केली तर नाही होणार. आकडेच एवढे मोठे आहेत की ते आकडे नॉर्मली आपण कधी बघितलेले नसतात. ह्याला नक्की काय म्हणायचं, करोड म्हणू का अब्ज म्हणू, काय म्हणू, हेच कळत नाही. हां, आता जे आपण आकडे असे न्यूजमध्ये ऐकतो, एवढे 1000 करोड आणि तेवढे 1000 करोड ऐकायला बरे वाटतात, पण जेव्हा ते आकडे समोर येतात तर असे डोळे आपले काय करू, हे काय आकडा काय हा, हे ज्याला सवय नाही आहे त्याला फार वेळ लागेल. आणि 3 महिने नॉर्मल पिरियड दिला आहे म्हणून तो इथे समज सगळे बा गरज पडू शकते डेट वाढवण्याची. पण नॉर्मली कसं एक टाईम पिरियड आहे की आपल्याकडे किती माणसं आहेत, किती लोकांचं ऑडिट करायचं आहे, मॅनपॉवर किती लागेल, नक्की तिथून काय शोधून काढायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस तिथून काय डिमांड निघालाच पाहिजे ही अपेक्षा नाही, पण ज्या वेळेस आपण एक्झामिनेशन करतो त्यावेळेस टॅक्स चोरीवरती कंट्रोल होतो. ते कोणतरी बघतोय आपल्याला. मी सिग्नल कधीच बघत नाही, मी सिग्नल जेव्हा पोलीस उभा आहे का हे बघतो. पोलीस नाही आहे चला, साहजिक का नाही, ह्युमन सायकोलॉजी आहे. During the course of audit, the authorized officer may require the registered person to afford him the necessary facility to verify the books of account or other documents as he may require
to furnish such information as he may require and render assistance for timely completion by the audit. 65.5. आता रूल 101.3, the PO authorized to conduct audit of the records, the books of accounts of the registered person shall, with the assistance of the team of officers and officials accompanying him, verify the documents on the basis of which the books of accounts are maintained and the returns and statement furnished under the provision of the act and the rules made thereunder, the correctness of the turnover, exemption, deduction claim, rate of tax, ITC, refund, other relevant issues. Record the observations in his audit notes. आता ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेस फील्डवरती हे काम केलं जातं त्यावेळेस कशा प्रकारे हे फाइंडिंग काढायचे, कशा प्रकारे नोंदवायचे, हे वेगळं एक स्किल लेवल आहे. लक्षात घ्या. तुम्हाला टेक्निकल प्रोव्हिजन जर प्रॉपरली माहिती असतील तर तुम्ही हे करू शकता. आणि मग पुढे फाइंडिंग्स. ऑन ओकेजन ऑफ ऑडिट द PO शॅल विदिन 30 days इन्फॉर्म द रजिस्टर्ड पर्सन whose records are audited about the findings, his rights and obligations and the reason for such find. The PO may inform the registered person of the discrepancies noticed, if any, an observation in the audit, and the said person may file his reply, and PO shall finalize the finding of the audit after due consideration of the reply. आता एखाद्या वर्षामध्ये असं होऊ शकतं की समजा मी ITC अवेल केला जो मला 17.5 ब्लॉक होता, किंवा मी 42 रूल फॉलो नाही केले, किंवा जसं काल सांगितलं की रूल 42 जर का मी दर महिन्याला फॉलो केला तरी मला परत इयरली परत ते करायचं आहे, मी नाहीच केलं तिकडे, मग इयरली केला. तुम्ही ऑडिट करताय समजा 23-24चं, पण मी एप्रिलच्या 24मध्ये करतोय, मे मध्ये करतोय, कधीतरी मी करतोय, आणि तो रिव्हर्सल ITC करतोय आणि इंटरेस्टही भरतोय. तुम्हाला काय दिसेल? रिव्हर्सल तुम्ही केलंच नाही, तुम्ही फाइंडिंग काढा, रिव्हर्सल केलंच नाही, बरोबर की नाही? असे कुठले ऑब्लिगेशन्स आहेत की मी त्या वर्षात फॉलो नाही केले किंवा त्या पिरियडमध्ये फॉलो नाही केले, पण पुढे जाऊन मी रिव्हर्स केले, तर ह्यातून कुठल्याही प्रकारचं टॅक्स देणं होतं ते मी फेडलेलं आहे, पुढे दिलेलं आहे, मग ते निघणार नाही ना. अशाही काही कोर्ट केसेस झाल्या किंवा यांना कळलं हे काय केलं तुम्ही, ते काय केलंय, ती चर्चा होते, असिस्टंटला कळतं रे हे आपण चुकीचं केलंय, किंवा मग त्यांना आपली चूक ऑडिटच्या दरम्यान कळली असेल आणि जसं ते कळली आहे की आता आपल्याला हे डिमांड पाठवतील, मग पुढे पेनल्टी लावतील, इमिजिएटली त्यांनी काय केलं ते रिव्हर्स करून तो टॅक्स भरून टाकतो. यांनी फाइंडिंग्स काढल्या, यांनी डिमांड काढलं, ते म्हणतात बघा हे आम्ही पुढे भरलंय, डबलचा टॅक्स मागू शकत नाही ना तुम्ही, आम्ही जो डिफॉल्ट केला आहे तो आम्हाला एकतर स्वतःहून आम्हाला कळला आहे किंवा मग या ऑडिटच्या दरम्यान चर्चेमध्ये कळला आहे, आम्ही भरला टॅक्स, तो हा भरायलाच लागणार आहे, हे देणं द्यावंच लागणार आहे. तर त्यांना कळलं असेल तर पुढच्या पिरियडला दिलं जाऊ शकतं, किंवा ऑडिटच्या दरम्यान पण ते अजून 2 महिन्यांनी हे फाइंडिंग काढतील, मग आपल्याला सांगतील आणि मग अजून इंटरेस्ट वाढेल, त्यापेक्षा आताच भरून टाकू. ऑन कन्क्लुजन ऑफ द ऑडिट द PO शॅल इन्फॉर्म द फाइंडिंग्स ऑफ ऑडिट 8002 मध्ये ते जाईल. Where the audit conducted under section 65(1) result in detention of tax not paid or short paid or erroneously refunded, ITC wrongly availed or utilized, the PO may initiate action under section 73-74. जर 3 महिने एखाद्याच्या प्रिमायसेसमध्ये ऑडिट चालू आहे आणि तो काय काय फाइंडिंग्स काढतोय, तो व्यक्ती स्वस्थ राहील का, शांत राहील का? व हे आपण जे काय डिफॉल्ट केले ते सगळे तर बाहेर येतात, तर काय करायचं? तो कुठला ना कुठला लिगल ॲडवाईस त्याचा ॲडवाईस घेईलच किंवा काय करायचं तो हेच सांगेल, भरून टाका हे अमाऊंट, इंटरेस्ट वगैरे भरून टाका, म्हणजे पेनल्टी तरी ॲटलीस्ट तुमची वाचेल. आणि तुम्ही जर भरले तर ॲटलीस्ट तुमच्यावरती 74ची तरी कारवाई होणार नाही. 73 मध्ये ऑर्डर आली, पैसे भरले तर पेनल्टी लागत नाही. तुम्ही जर भरूनच टाकले तुमच्यावरती 74ची तरी कारवाई होणार नाही, भरून टाका तुम्ही.
त्यांनी उद्या तुमच्यावरती कारवाई 74ची लावली, तुम्हाला बोलायला एक ग्राउंड राहील की बघा मी मला जसं कळलं मी भरले, म्हणजे मी चुकून झालं आहे, मला माहिती नव्हती, किंवा ज्यांनी कोणी हे काम केलं ठीक आहे, प्रत्येक जो बिझनेसमॅन आहे तो काय बघत नसतो ना, त्याला ज्याने कोणी ॲडवाईस दिला चुकीचा ॲडवाईस मिळाला म्हणून ते केलं आहे. आमचा हा उद्देश नाही टॅक्स चोरी करणं. मी बनलेत बघा, म्हणजे हे त्याला काय होतं 74ची कारवाई होऊ नये म्हणून तो वाचतो. अशा केसेस झाल्यात, मी ऐकल्यात म्हणून तुम्हाला सांगतो. माझा उद्देश काय, फक्त मी तुम्हाला एक इंटेन्शन क्लिअर करतो, हा लॉ मेकरनी हा लॉ का बनवला आहे. आता तुम्ही जेव्हा काम करायला जाल तेव्हा तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत ते तुम्ही बघायचे, आणि त्याकरता काय तयारी करायची ते तुम्हाला बघायचं. स्पेशल ऑडिट. आता ह्याच्यामध्ये हे जे ऑडिट आहे, if at any stage of scrutiny, inquiry, investigation or any other proceedings before him, any officer not below the rank of assistant commissioner having regards to the nature and complexity of the case and the interest of revenue is of the opinion that the value, main value has not been correctly declared or the credit availed is not within the normal limits, he may, with the prior approval of the commissioner, direct such a registered person by a communication in writing to get his records including books of accounts examined and audited by a chartered accountant or cost accountant as may be nominated by the commissioner. कमिशनरला रेफर करायचं की बा इथे ऑडिट करण्याची गरज आहे का, तर व्हॅल्यू आणि जो ITC आहे हे ॲबनॉर्मल आहेत. ITC घेतला गेला आहे तो काय बरोबर वाटत नाही, आणि व्हॅल्यू जर प्रॉपर नाही आहे, म्हणजे 100 रुपयावर टॅक्स काढायला पाहिजे 80 रुपयावरती काढला आहे, तर ऑब्वियसली त्याचा परिणाम होणार इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यूवरती. Where special audit is required to be conducted in accordance with the provision of section 66, the officer referred to in the said section shall issue a direction 8003 to the registered person to get his records audited by chartered accountant or cost accountant specified in the said direction. आणि टाइम पिरियड याचा आपण 90 days म्हटलं इकडे. चार्टर्ड अकाउंटंट और कॉस्ट अकाउंटंट सो नॉमिनेट, जो नॉमिनेट केला आहे त्याला 90 दिवसामध्ये report of such audit duly signed and certified by him to the said assistant commissioner mentioned therein such other particulars as may be specified. आणि हा पण पिरियड एक्सटेंड होऊ शकतो फर्दर 90 days. 90 दिवस बाय डिफॉल्ट आहेत, 90 दिवस अजून वाढू शकतात. The provision of section 66(1) shall have effect notwithstanding that the records of the registered person have been audited under any of other provision of this act. म्हणजे 65 मध्ये ऑडिट केले असतील तरी पण हे ऑडिट होऊ शकतो, और एनी अदरला दुसऱ्या कुठल्या कायद्यात जरी ऑडिट केलंय तरी पण हे ऑडिट होऊ शकतं. म्हणजे डिपार्टमेंटच्या लेवलला कळते की अरे खूपच तफावत आहे, फाइंडिंग काढले ते, आणि मग जर कमिशनला वाटलं की नाही हे आपण प्रोफेशनल CA कडनं किंवा कॉस्ट अकाउंटकडनं आणखी ऑडिट करून घेऊ. The registered person shall be given an opportunity of being heard in respect of any material gathered on the basis of special audit which is proposed to be used in any proceedings. काय मटेरियल मिळालं आहे, काय फॅक्ट मिळाले की तुम्ही काय सप्लाय केला आहे पण तुम्ही तो रिपोर्ट नाही केला, आउटवर्ड सप्लाय, तुमच्याकडनं गुड्स कोणाकडे गेलेत तुम्ही आम्हाला कळवलेलं नाही, टॅक्स भरलेलं नाही, तर तिकडे जे वापरलं जाणार आहे कुठल्या कारवाईमध्ये त्याच्याविषयी त्याला दिलं पाहिजे गिवन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड इन रिस्पेक्ट ऑफ एनी मटेरियल गॅदर्ड ऑन द बेसिस ऑफ स्पेशल ऑडिट. ऑन कन्क्लुजन ऑफ द स्पेशल ऑडिट रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इन्फॉर्म द फाइंडिंग्स काय ADT 04 मध्ये त्याला कळवलं जाईल. आता जो 2 माणसं अपॉइंट केले त्यांना काय फीस द्यावी लागेल ना ते काम करायची, ते कोण देणार. The expenses of the examination and audit of records 66(1) मध्ये including the remuneration of such
chartered accountants or cost accountants shall be determined and paid by the commissioner, and such determination shall be final. Where the special audit conducted result in detention of tax not paid, short paid or refund erroneously घेतलाय, RTC wrongly avail utilize केलाय, the PO may initiate, मग पुढे सेक्शन 73-74 ची कारवाई होईल. आता तुम्ही जिकडे तिकडे 73-74 बघताय तिकडे तिकडे फायनान्स ॲक्टमध्ये तुम्हाला 74A दिसेल. 24-25 मधना पुढे जी कारवाई होणार आहे ती 74A प्रमाणे होणार आहे. 73 आणि 74 हे दोन सेक्शन मर्ज करून 74A केलं आणि 3 वर्ष 5 वर्ष हा पिरियड काढून 42 महिने केलं. 42 महिन्यात तुम्ही काय करा, शोकत पाठवा. 42 महिन्यात शोकत पाठवा, ज्यात तुम्ही सांगू शकता की तुमची जी काय टॅक्स डिमांड आहे ती आयदर नॉर्मली तुम्ही चुकला म्हणून आहे किंवा तुम्ही फ्रॉड केला आहे, हे त्यात दिलं जाईल. कॉमन पिरियड आहे, 42 महिन्यात पाठवायचं. आयदर फ्रॉड किंवा नॉन फ्रॉड केस आहे हे त्याला सांगायचं. बाकी जे काय पेनल्टी असेल नॉन फ्रॉडची मग त्याप्रमाणे लागेल. कारवाई सेमच राहील, पण 2 सेक्शन काढून एकच सेक्शन केलं आहे 74A. आणि जिकडे तिकडे असे सेक्शन 73-74 आहेत तिकडे तिकडे मग अमेंडमेंट करून दिलं आहे की इकडे टाका 73-74, 74 आहे. आणि 74A मध्ये 42 महिने. आता कसं आहे, तुम्हाला 2 वर्ष 9 महिने पिरियड आहे. 2 वर्ष 9 महिन्यामध्ये 73ची ऑर्डर जर दिली गेली नाही तर ऑल इज ओके, मग ऑर्डर निघू शकत नाही, शोकॉज जाऊ शकत नाही. तुम्ही 2 वर्षात शोकॉज दिली, 3 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. जर 2 वर्षात तुम्ही काय केलं, शोकॉज नोटीस दिली असेल तर मग ऑर्डर 3 वर्षाच्या आत काढायचे. मग शोकॉज दिल्यावरती 6 महिन्यात काढा, 8 महिन्यात काढा, पिरियड आहे. आता काय केलं गेलं, एकतर कोविड आला मध्ये आणि GSR 9 लेट फाईल झाला, बऱ्याच गोष्टी नव्याने सुरू झाल्या होत्या, नवीन कायदा आला होता, त्यामुळे गव्हर्नमेंटनी पिरियड वारंवार एक्सटेंड केला. नोटीस काढण्याचा पिरियड जो होता GSR 9 3 वर्ष तो आणखीन वाढवला. सांगीन सेक्शन घेईन त्या सांगीन तुम्हाला. आणि ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं बिझनेस कम्युनिटीकडनं की हे चुकीचं आहे. कोविड तुम्हाला नव्हता का, कोविड आम्हाला नव्हता का, तुम्हालाच होता का फक्त? आम्हाला तुम्ही ITC घ्यायला सांगता की 16/4 तुम्हाला मिळणार नाही, पिरियड वाढून मिळणार नाही, 30 नोव्हेंबरच. आणि तुम्ही मात्र आमचं ऑडिट बाकी आहे, आमचं स्क्रुटिनी बाकी आहे, आम्हाला पिरियड वाढवून द्या म्हणून पिरियड वाढवून घेतलं. म्हणजे लॉ मेकरच्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की 2 वर्ष 9 महिने पिरियड कमी पडू शकतो, म्हणून त्यांनी काय केलं, हा पिरियड वाढून 42 महिने केला. आणि 42 महिन्यात डिपार्टमेंटनी फाइंड आउट करायचं आहे की ज्याचं आपण ऑडिट केलं आहे हा फ्रॉड व्यक्ती आहे का, हे ह्याच्याकडनं त्याला चुकीची ॲडवाईस किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या म्हणून केलं आहे. जर फ्रॉड आहे तुम्ही 42 महिन्यामध्ये फाइंड आउट करा, ऑडिट करा आणि त्याला शोकॉज पाठवा. आयदर फ्रॉड केसची पाठवा किंवा नॉन फ्रॉड केस पाठवा. जर फ्रॉड केसमध्ये आली तर पेनल्टी वेगळ्या प्रकारची आहे आणि नॉन फ्रॉड आहे तर पेनल्टी वेगळ्या प्रकारची. फरक एवढाच आहे, इंटरेस्ट तर भरायलाच आहे, पेनल्टीमध्ये फरक पडतो. आणि 1 वर्षामध्ये त्याला ऑर्डर काढायचं. 42 महिन्यात नोटीस पाठवा, इथे नोटीस पाठवली, 1 वर्षामध्ये काय करा, ऑर्डर करा. म्हणजे पुरेसा अवधी नवीन प्रोव्हिजनप्रमाणे आत्तापर्यंतच्या अनुभव लक्षात घेऊन त्यांनी हा रिस्ट्रक्चर केला आहे. 73-74 ची कारवाई 1 एप्रिल 2024 पासून होणार नाही. 24-25च्या वर्षाकरता 74A बनवलं त्यांनी, नोटिफाय होईल. कारवाई पुढे 74A प्रमाणे होईल. कारवाई तीच आहे, ओके, दारू तीच आहे, बाटली नवीन आहे. ठीक आहे, एवढं कळलं.